बातमी आहे गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यासंदर्भात नाराजीचा कुठलाही प्रश्न असणार नाही, आपली भूमिका कधीही बदलणार नाही असं पडळकर यांनी म्हटलंय। कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा असं आवाहन पडळकर यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। भारतीय जनता पार्टीनं जत विधानसभा मतदारसंघामध्ये मला उमेदवारी दिली, तिथल्या जनतेनं भरघोस मतदान देऊन महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी काम करून मला जवळपास 40,000 मताच्या फरकाने विधानसभेमध्ये पाठवलेलं आहे। आता मी नाराज असायचा प्रश्न नाही, परंतु मी ज्या लोकांच्यासाठी काम केलं त्या लोकांच्या भावना होत्या की मला मंत्रिपद मिळावं, परंतु पार्टीनं जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय मला मान्य आहे। मी इथून पुढं महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न, बहुजन समाज, ओबीसी, मायनर ओबीसी, भटके विमुक्त, पालामध्ये राहणाऱ्या लोकांच्यासाठी आणि हिंदू धर्म आणि हिंदुत्वासाठी मी पूर्ण वेळ काम करणार आहे। त्यामुळे नाराजीचा कुठलाही प्रश्न असणार नाही।